तर या दसऱ्याला मी तुमच्यासाठी सोनं नाही पण सोन्याहूनही खूप मोठी सुवर्ण संधी जी आहे तर ती घेऊन आलेली आहे. तर खूप महिन्यांपासून ऍक्च्युअली मी या प्रोजेक्टवरती काम करते, कारण मला माऊली अकॅडमी जी आहे ना तर ती अगदीच ग्रँड करायची होती आणि अशी करायची होती ना तर ती कुठल्याही स्टुडंटसाठी जी आहे तर ती जास्तीत जास्त युजफुल आणि जास्तीत जास्त फायद्याची जी आहे तर ती ठरणार आहे. आणि भरपूर दिवस माझं हे काम जे आहे ते चालू होतं आणि फायनली आपला मोबाईल ऍप्लिकेशन जो आहे तर तो आलेला आहे. तर व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगेनच, पण व्हिडिओमध्ये ऍप्लिकेशन बद्दल काही सांगण्याच्या आधी पहिला मी तुम्हाला ऍप्लिकेशन दाखवते की कशा पद्धतीने ऍप्लिकेशन बनलेलं आहे किंवा कशा पद्धतीने आपण कोर्सेस जे आहेत ते त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, कशा पद्धतीने तुम्ही ते अटेंड करू शकताय. या सगळ्या गोष्टीचा पहिला मी तुम्हाला ट्युटोरियल देते आणि नंतर आपण डिस्कस करूयात ओव्हरऑल आपला ऍप्लिकेशन बद्दल. तर हा माझा फोन आहे. तर फोन मध्ये ना सिम्पली आपल्याला प्ले स्टोअर जो आहे आपला तर तो ओपन करायचा आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे माऊली. ठीक आहे, माऊली सर्च करायचंय. तर बघा फर्स्ट वनच आहे. ठीक आहे, एज्युकेशन ऍप दिसतोय तुम्हाला फर्स्ट वन हा जो दिसतोय तर हा आहे माऊलीचा आपला ऍप फर्स्ट वन जो आहे तो. ठीक आहे, तर सिम्पली माऊलीवरती क्लिक केलं की आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल झालेला आहे, तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे, आता इन्स्टॉल केल्यानंतर तो तुमच्या फोनमध्ये दिसेल. ठीक आहे, जसं तुमचं व्हॉट्सअप वगैरे दिसतंय ना, बाकीचे सगळे ऍप्स दिसतात ना त्या पद्धतीने. तर सिम्पली तुम्ही क्लिक केलं ना की अशा पद्धतीने तुम्हाला एक इंटरफेस दिसेल. आपला ऍप जो आहे तर तो चालू होईल. रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. ओटीपी एंटर करून पहिला रजिस्ट्रेशन करून घ्या. तुमचं नाव, तुमचा मेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर सगळं एंटर करा आणि तुमचा रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करून घ्या. ठीक आहे, रजिस्ट्रेशनसाठी काही पैसे नाही लागत, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इकडे रजिस्ट्रेशन जे असेल तर ते करू शकता. त्याच्यानंतर इथे ना तुम्हाला असे तुमचे कोर्सेस दिसतात. ठीक आहे, कोणते कोणते कोर्सेस आपण प्रोव्हाइड करतो तर ते सगळे कोर्सेस तुम्हाला इकडे दिसतात. ठीक आहे, जसं की युट्यूब मास्टर क्लास आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, मोबाईल ग्राफिक डिझायनिंग आहे, ऍडव्हान्स कॅनवा, हे सगळे कोर्सेस तुम्हाला दिसतात. आता सगळ्यात छान गंमत किंवा सगळ्यात म्हणजे स्टुडंटसाठी किंवा हाऊसवाईफसाठी एक म्हणजे स्पेशल आहे तर ते का सांगते तुम्हाला. इथे तुम्हाला बघा एनरोल्ड कोर्सेसचा एक ऑप्शन दिसतो, एनरोल्ड कोर्सेस. तर सिम्पली एनरोल्ड कोर्सेस वरती क्लिक केलं ना तुम्ही जितके कोर्सेस परचेस केलेले आहेत तर ते सगळे तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी कॅनवा अॅनिमेशन पण घेतलाय, युट्यूब मास्टर क्लास आहे माझ्याकडे, ऍडव्हान्स कॅनवा आहे, हाऊ टू सेल ऑनलाईन कोर्स आहे, मोबाईल ग्राफिक डिझायनिंग आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, तर हे सगळे कोर्सेस मी बाय केलेले आहेत. वन बाय वन मी बाय केले किंवा एकत्र मी बाय केले. ठीक आहे, तर आता याची गंमत काय आहे, हे सगळे कोर्सेस तुमच्याकडे लाईफ टाइम साठी सेव्ह राहतात तुमच्या ऍप्लिकेशन मध्येच. ठीक आहे, ऍप्लिकेशन मध्ये सगळे कोर्सेस जे आहेत ते लाईफ टाइम साठी सेव्हच राहतात. फॉर एक्झाम्पल आता आपला सगळ्यात जास्त ट्रेंडिंग वाला कोर्स जो आहे किंवा जास्त घेतला जाणारा जो कोर्स आहे तर तो आहे मोबाईल ग्राफिक्स. ठीक आहे, तर सिम्पली बघा मोबाईल ग्राफिक्स वरती क्लिक करते तर हे सगळे तुम्हाला लेक्चर्स दिसतील. आतापर्यंत कोणते कोणते लेक्चर्स आपण अपलोड केलेले. ठीक आहे, आणि हे सगळे दिसतील तुम्हाला वन बाय वन, एक एक लेक्चर येतच जातील कंटिन्युअसली. ठीक आहे, असं नाही की 2 महिन्याचा पिरियड आहे तर 2 महिनेच तुमचा क्लास चालणार आहे, तसं काही नाही. आता आपण नवीन ऍड केलंय की कंटिन्युअसली एक एक लेक्चर जे असतील ना तर ते इकडे वाढतच जातील. आता इथे किती लेक्चर्स आहेत बघा, 18, तर 19, 20, 21, 22, तर असे कंटिन्युअसली तुमचे लेक्चर्स वाढत जातील. म्हणजे या ऍप्लिकेशन मध्ये ठीक आहे, ह्या मोबाईल ग्राफिक्स मध्ये काय काय अपडेट्स वगैरे येतात तर याचे सगळे डिटेल्स तुम्हाला वन बाय वन इकडे ऍड होतील. काही डिझाईनचे ट्युटोरियल्स असतील किंवा काही डिझायनिंगचे बेसिक्स असतील तर ते सगळे इथं ऍड होत जातील. तर हे खूप बेनिफिशियल आहे. एकदाच कोर्स परचेस करायचा आणि लाईफ टाइम त्याचे ऍक्सेस आणि लाईफ टाइम जो काही डेटा येईल तर तो सगळा तुम्हाला इकडे मिळून जातो. ठीक आहे, आणि अजून एक म्हणजे आता फक्त रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत का, नाही, तुमच्या शंका पण असतात, तुम्हाला भरपूर प्रश्न विचारायचे पण असतात, तर त्यासाठी आपले लाईव्ह लेक्चर्स पण असतात. ठीक आहे, आपण लाईव्ह लेक्चर्स जे आहेत तर त्या आठवड्यातून एक लाईव्ह लेक्चर अरेंज करतोय. ठीक आहे, इथे आता काही जणांचं असं होतं की ते लाईव्ह लेक्चर पण अटेंड करायला येत नाही, मिळत नाही. ठीक आहे, तर त्यावेळेला तो जो लाईव्ह लेक्चर आहे ना तर त्याचा पण तुम्हाला इथे रेकॉर्डिंग मिळतो. जरी तो मिस झाला तरी ते पण लेक्चर्स तुम्हाला इथे मिळतात, अवेलेबल होतात. ठीक आहे, तर आता आपला ऍप नवीन आहे त्यामुळे इकडे लाईव्ह लेक्चर्स अपडेट जे आहेत ते झालेले नाहीयेत. ठीक आहे, वन बाय वन लेक्चर्स इकडे सगळे अपडेट होतील. म्हणजे जसे जसे तुमचे लाईव्ह होतील तर ते वन बाय वन इकडे तुमचे लेक्चर्स अपडेट होतील. आता तुमचे लेक्चर्सचे सगळे जे काही रेकॉर्डिंग्स असतील, लेक्चर्स असतील तर ते तुम्हाला इकडे मिळून जाते. ठीक आहे, आता तुम्हाला लेक्चर बघायचा आहे पहिला. ठीक आहे, ऑर एल्स आपण का पहिला फर्स्ट वन जो आहे तो इंट्रोडक्शन क्लिक करूयात. तर बघा तुमचा जो काही लेक्चर आहे तर तो इकडे लोड होतं आणि जो काही लेक्चर आहे तर तो इथून प्ले होतं. ओके, ठीक आहे, तर हा माझा लेक्चर प्ले होतोय. स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिला या जर्नीमध्ये तुम्ही सगळे पार्टिसिपेट झालात माझ्यावरती. ठीक आहे, तर हा आपला फर्स्ट लेक्चर आहे तर तो मी इथून प्ले करून दाखवला. सेकंड लेक्चर आहे
कॅनवा डॅशबोर्ड नाव आहे लेक्चरचं. तर हा जो लेक्चर आहे तर हा प्ले होईल. ओके, तर आज आपण बघणार आहे कॅनवाचं सॉफ्ट. ठीक आहे. तर प्रत्येक लेक्चर मध्ये ज्या काही काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ते तुम्हाला दिसते. मी लेक्चर नंबर 11 ओपन केलाय. 11वा नंबर लेक्चर आहे. तर हा जो पूर्ण लेक्चर आहे तो स्टार्ट करूयात. तर लास्ट टाइम आपण इंट्रोडक्शन टू टेक्स्ट हा. ठीक आहे. तर हे सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळते. 18th लेक्चर लावला मी. 18वा लेक्चर आहे ज्याच्यामध्ये नाव काय आहे लेक्चरचं पोस्ट. म्हणजे या लेक्चर मध्ये काय आहे तर ते तुम्हाला थोडक्यात याच्या टायटल वरून लक्षात येतं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण एक पोस्ट बनवणार आहोत. तर त्यामुळे स्टार्ट करूयात. पोस्ट नाव दिलं. आतापर्यंत मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तर तो आपण आपली ही जी पोस्ट आहे इंस्टाग्रामची पोस्ट आहे तर याच्यामध्ये आपण केलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहे एक नवीन फोल्डर जो आहे तर तो आपण बनवणार आहे. ठीक आहे. हा एक ठीक आहे. तर हे पार्ट झाले. तर 1 by 1 लेक्चर्स येत जाते. लाईफ टाईम ऍक्सेस. महिन्याला तुम्हाला नवीन लेक्चर्स जे असतील तर ते ऍड होतील. तर हा याचा बेनिफिट आहे. आणि एक कोर्स परचेस केल्यानंतर आता हा झाला. आता तुम्हाला दुसरा कोर्स बघायचा. फॉर एक्झाम्पल हाऊ टू सेल ऑनलाईन कोर्स हा आपला एक नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे. तर याचे पण सेम किती लेक्चर्स आहेत आता सध्या तरी 7 झालेत. एक लेक्चर्स अजून नवीन ऍड होतात याच्यामध्ये. ठीक आहे. तर फर्स्ट वन मी लावते फाउंडेशन. हॅलो अँड वेलकम टू द व्हेरी फर्स्ट लेक्चर ऑफ हाऊ टू सेल युअर ऑनलाईन कोर्सेस. तर आजचं आपलं फर्स्ट लेक्चर आहे जो की आपलं इंट्रोडक्शन. ठीक आहे. त्यानंतर मी लावते कोर्सचं स्ट्रक्चर डिसाईड करायचा. अगदी डिटेलमध्ये सगळं तुम्हाला मी शिकवते. म्हणजे माझ्याकडे जे नॉलेज आहे तर ते मी रॉ ऍज इट इज शिकवते. ठीक आहे. त्यामुळे सगळे जे काही सिलेबस आहे पूर्ण कोर्सचा तर तो अगदी विचार करून छान पद्धतशीर जो आहे तो डिझाईन केलेला आहे. हॅलो अँड वेलकम टू डे 2 ऑफ अवर ऑनलाईन कोर्स. तर आज आपला डे 2 असणार आहे. तर आज आपण अजून जास्त डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत की आपण एक ऑनलाईन कोर्स कशा पद्धतीने डिझाईन करणार आहोत, त्यानंतर रेकॉर्ड करणार आहोत आणि ठीक आहे. त्याच्यानंतर लाईव्ह कसे लेक्चर्स घ्यायचे तर तो पण पार्ट दाखवलेला आहे 7 नंबरला. तर प्रत्येक लेक्चरमध्ये काय काय आहे तर ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये इथे बघायला मिळतं. ते तुम्ही अटेंड करू शकता. याला पण लाईव्ह लेक्चरची सिस्टीम आहे. लाईव्ह लेक्चर्स पण तुम्ही मिस झाले तर इथून चेकआउट करू शकता. बॅक घेते. तर जितके तुमचे एनरोल केलेले कोर्सेस आहेत तर ते सगळे तुम्हाला दिसतात. कॅनवा अॅनिमेशन करायचा तो दिसेल. ऍडव्हान्स कॅनवा करायचा तो दिसेल. युट्यूब मास्टर क्लास करायचा तर तो दिसेल. ठीक आहे. 1 by 1 सगळे कोर्सेस तुमच्या इकडे येऊन जातील. सोबतच काही नोटिफिकेशन्स काही रिमाइंडर्स तुम्हाला येतील. फॉर एक्झाम्पल बघा आज आपला ग्राफिक डिझायनिंगचा जर लाईव्ह असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हॉट्सअपला तर मी इन्फॉर्म करतेच प्रत्येकाला, पण ऍप्लिकेशनला पण नोटिफिकेशन येते की आज ग्राफिक डिझायनिंगचा जो आहे तर तो लाईव्ह लेक्चर आहे. ठीक आहे. तर 2 दिवस आधी नोटिफिकेशन येते. ऑन द स्पॉट येत नाही. 2 दिवस आधी सगळे डिटेल्स तुम्हाला येतात. ठीक आहे. तुमचं प्रोफाईल कोणते कोर्सेस तुम्ही घेतलेले आहेत ते. सोबतच सपोर्ट. आता बघा करताना ठीक आहे काहीतरी काम करताना भरपूर अडचणी येतात. जसं की ग्राफिक्स आपण करत असतो किंवा हाऊ टू सेल युअर ऑनलाईन कोर्स आहे, अॅनिमेशन आहे, युट्यूब आहे. तर भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात जे की ऑन द स्पॉट तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. तर अशा वेळेला तुम्हाला सपोर्टचा जो काही नंबर आहे तर तो दिला. सिम्पली कॉन्टॅक्ट सपोर्ट वरती गेलात की डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही कनेक्ट होताय. तर तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअप थ्रू सांगू शकता. ठीक आहे. आणि माझा नंबर तर प्रत्येकाकडेच आहे. ठीक आहे. माझे 2 नंबर आहेत इनफॅक्ट. तर दोन्ही नंबर माझ्या सगळ्यांकडे आहेत. तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्रत्येक बॅच वाईज प्रत्येकाला वेगवेगळा नंबर जो आहे तर तो दिला जातो. डाऊटचा जो काही नंबर असतो तर प्रत्येकाला वेगवेगळे नंबर दिले जातात. तर हा एक बेनिफिट आहे. तर मला असं भरपूर वाटलं की माझे स्टुडंट्स आहेत ना कोर्स कम्प्लीटच त्यांच्याकडून होत नाहीये. म्हणजे काही फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे येतात तर त्यामुळे कोर्स कम्प्लीट होत नाही. तर म्हणून ना आपण अशा टाईपचा ऍप जो आहे तो डिझाईन केला की स्टुडंट्स ना एका क्लिकवरती बघा किती सोपं आहे. सिम्पली तुमचं सगळं काम आवरलंय. तुम्ही स्कूलमध्ये आहात. स्कूल इन द सेन्स तुम्ही कॉलेजमध्ये आहात. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहात. तुमच्याकडे थोडा वेळ आहे. सिम्पली ऍप ओपन करायचा. कोणता कोर्स तुम्ही आज करणार आहे हा सिम्पली ओपन करायचा तो जो कोर्स आहे तो आणि त्याचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला सिम्पली ओपन करायच्यात आणि व्ह्यू करायच्यात. तर इतकं सोपं आहे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर हा एक ट्युटोरियल होता. याची लिंक जी आहे ठीक आहे ह्या ऍपची लिंक जी आहे तर ती सिम्पली मी तुम्हाला दाखवलं माऊली. इन केस तुम्हाला नसेल मिळत तर तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय किंवा तुम्ही ना इथे डायरेक्ट www.maulibusiness.com इथे पण गेलात ना तर तुम्हाला डायरेक्ट आपल्या वेबसाईट वरती इथे सगळे डिटेल्स मिळतील. इथे वेबसाईट आहे. आपली वेबसाईट पण आहे आणि मोबाईल ऍप्लिकेशन पण आहे. बघा छान रिव्ह्यू स्टुडंट्सनी दिलेत ना तर ते मी पर्पजली इकडे ऍड केलं. ठीक आहे.
खूप छान रिव्ह्यूज दिलेले आहेत काही स्टुडंट्सनी, तर ते मी पर्पजली ऍड केलेत. हे तुमच्याच युट्यूबचेच हे आहेत, काय बोलतो आपण त्याला, युट्यूबचेच कमेंट्स आहेत, तर तेच मी ते ऍड केलेले आहेत. तर नक्की बघा, ठीक आहे. जे काही कमेंट्स ऍड केलेले आहेत तर ते नक्की बघा. आणि या व्हिडिओवरती सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता की ही आयडिया किंवा ही मेथड तुम्हाला कशी वाटली, ठीक आहे. इथून पण तुम्ही डायरेक्ट एनरोल करू शकता. लॉग इन आयडी तुम्हाला दिलेला असतो, त्यामुळे तुम्ही सिम्पली लॉग इन आणि तुमचा पासवर्ड एंटर केलात की तुम्ही डायरेक्ट लॉग इन होता आणि तुमचे जे काही कोर्सेस असतील तर ते तुम्ही अटेंड करू शकता, ठीक आहे. वेबसाईटवरती पण अटेंड करू शकता. इन केस तुम्ही कम्प्युटर लॅपटॉपवरून लेक्चर अटेंड करणार आहात तर वेबसाईट तुम्ही युज करू शकता. आणि मोबाईलवरून जर तुम्ही करणार असाल तर सिम्पली तुम्हाला ऍप्लिकेशन जो आहे आपला मोबाईलचा तर तो युजफुल होईल. त्या अकॉर्डिंगली तुम्ही चेकआउट करू शकता. हा ऍप तुम्हाला कसा वाटला तर ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. कारण या प्रोजेक्टवरती ना मी भरपूर दिवस प्रयत्न करत होते आणि माझा खूप वेळ, खूप एनर्जी आणि नक्कीच फायनान्स सुद्धा मी खूप जास्त प्रमाणात याच्यावरती खर्च केलेला आहे. कारण एकच याचं मोठं होता की तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स यावा एज्युकेशन वाईज. म्हणजे बघा, आपले जे कोर्सेस जॉईन करतात ना तर 3 मेजर कॅटेगरीज आहेत. एक तर गृहिणी किंवा हाऊसवाईफ जॉईन करतात किंवा वर्किंग प्रोफेशनल्स म्हणजे ऑफिसला जातात आणि काहीतरी एक्स्ट्रा पार्ट टाइम काम करायचं आहे तर ते जॉईन करतात. आणि थर्ड वन जो आहे तर तो स्टुडंट्स म्हणजे कॉलेज स्टुडंट्स असतील ना तर ते जॉईन करतात. काहीतरी ऍडिशनल इन्कम किंवा कॉलेजचा खर्च, एज्युकेशनचा खर्च जो आहे तर तो निघण्यासाठी काहीतरी ऍडिशनल इन्कम सोर्ससाठी ते ट्राय करत असतात. तर हे 3 कॅटेगरीज असे आहेत की ज्यांना वेळच नसतोय. कारण गृहिणी दिवसभर तिच्या कामामध्ये बिझी असते, वर्किंग प्रोफेशनल त्यांच्या ऑफिसमध्ये आणि स्टुडंट्स जे असतील तर ते त्यांच्या कॉलेजमध्ये. पण तरी सुद्धा ठराविक वेळ त्यांच्याकडे असा असतो की ज्या वेळेमध्ये ते निवांत बसून काही लेक्चर्स असतील तर ते करू शकतात किंवा काही असाइनमेंट्स आपण त्यांना देतो तर ते करू शकतात. आणि त्याच्यासाठी स्पेशली आपण हा जो ऍप आहे तर तो लॉन्च केला. कारण मला असं वाटत होतं ना की सगळे लेक्चर स्टुडंट्सना एकत्र दिसावे किंवा काही डाऊट्स असतील तर आपण सपोर्टच्या माध्यमातून लगेच ते सॉल्व्ह करू शकतो. त्या भरपूर गोष्टी भरपूर दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये अशा फिरत होत्या आणि फायनली मी या गोष्टी ज्या आहेत तर त्या केलेल्या आहेत. आणि मला खरंच खूप भारी वाटतंय की आता स्टुडंटचा जो लर्निंग एक्सपिरियन्स असणार आहे तर तो खूप छान असणार आहे. आणि भरपूर वेळा स्टुडंट्सचं काय व्हायचं माहितीये का की कोर्स जॉईन करायचे, लाईफला त्यांना म्हणजे कोणतरी फॅमिली रिझन असेल किंवा हेल्थ इश्यूज असेल तर यामुळे मग ते मध्येच स्टॉप करायचे, मध्येच ब्रेक घ्यायचे, मग त्यांचा जो फ्लो होता तर तो जायचा आणि मग नंतर पुन्हा ब्लँक व्हायचे. तर असं नकोय. एकदा एका स्टुडंटने आपल्याकडे रजिस्टर केलं, लॉग इन केलं किंवा कोर्स जर परचेस केला तर मला असं वाटतं की आपण त्या स्टुडंटना आपलं जितकं 100% आहे त्या कोर्सच्या रिलेटेड तर ते आपण दिलं पाहिजे. तर याच्यामध्ये एक फीचर जो ऍड केलाय तर तो अगदी म्हणजे मला करायचाच होता. तो म्हणजे नवीन नवीन अपडेट्स येत राहणार. आता बघा, मोबाईल ग्राफिक्सचा कोर्स आहे तर काही आपण लाईव्ह लेक्चरमध्ये 20, 25, 30 असे लेक्चर्स घेत होतो. पण इथे आता आपण काय केलेलं आहे, डे बाय डे काही लेक्चर्स ऍड होत राहणार. म्हणजे प्रत्येक महिन्याला नवीन लेक्चर्स ऍड होत राहणार. काही नवीन डिझाईन्स असतील किंवा काही ट्युटोरियल्स असतील किंवा ऍप्लिकेशन मध्ये काही अपडेट्स आले तर ते ऍड होत राहणार. म्हणजे कंटिन्युअसली तुमची जे लर्निंग प्रोसेस आहे ना तर ती चालूच राहणार आहे माऊली अकॅडमीच्या माध्यमातून. सोबतच लाईव्ह आपण वीकली लाईव्ह जे असतील तर ते घेतो. तर हे जे आहे ना तर ते बोथ वे आहे. म्हणजे याच्यामध्ये काय लर्निंग प्रोसेस बोथ वे असते. म्हणजे तुमचे जे टीचर आहे, तुमचे जे मेंटर आहे तर त्यांचा पण खूप मोठा रोल असतो आणि तुमचा स्वतःचा सुद्धा खूप मोठा रोल असतो. तर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा त्या शंका असतील तर त्या वेळचे वेळ सॉल्व्ह करून मग पुढे जाणं खूप जास्त महत्वाचं असतं. तर त्याच्यासाठी गेले काही दिवस आपण आपली सपोर्टची टीम देखील जी आहे तर ती वाढवत आहोत. सो दॅट प्रत्येक कोर्सला वेगवेगळे टीचर्स, वेगवेगळे गाईड्स, सो दॅट तुमचे काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह होतील. सोबतच लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण अटेंड करतोय काही गोष्टी ज्या असतील तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी. तर वन टाइम एकदाच ऍप ओपन केला कधीही, ठीक आहे, तुम्ही कधीही फ्री आहात आणि कधीही सिम्पली तुम्ही ऍप ओपन केलात आणि कुठलेही यातले लेक्चर्स तुम्हाला बघायचे तर सिम्पली ओपन करायचं आहे आणि तुमच्या लेक्चर्स जे आहेत ते बघायचे. आता हे जे लेक्चर्स आहेत ना तर याचं फॉर्मॅट कसं आहे सांगते, मिक्स आहे फॉर्मॅट. म्हणजे तुम्हाला काही टॉकिंग हेडचे लेक्चर्स मिळतील. टॉकिंग हेड म्हणजे आता मी बोलतेय ना तर याला आपण टॉकिंग हेड लेक्चर्स बोलतो. काही स्क्रीन रेकॉर्डिंग मिळतील, ठीक आहे, काही प्रेझेंटेशन तुम्हाला मिळतील. तर अशा टाईपमध्ये मिक्स कॉन्टेंट आहे जो की तुम्हाला तो जो पार्ट असेल तर तो शिकण्यासाठी खूप जास्त मदत करतो. किंवा डेली प्रत्येक लेक्चर सोबत तुम्हाला एक असाइनमेंट दिली जाते जी की तुमची चेकिंग होते, ठीक आहे. येस, तुमची असाइनमेंट जी आहे तर ती रोज डेली जे बेसिसवरती चेकिंग होणार आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि स्पेशली आपण लिस्ट मेंटेन करतो स्टुडंट्सची प्रत्येक कोर्स वाईज. जर तुमचे असाइनमेंट्स येत नसतील तर तुम्हाला रिमाइंडर मेसेजेस जे असतील तर ते पाठवले जाणार आहेत किंवा काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही
तुमचे जे लेक्चर्स असतील तर ते तुमच्या टायमिंगच्या अकॉर्डिंगली जे असतील तर ते कम्प्लीट करू शकता. तर इतका सपोर्ट आपण प्रोव्हाइड करतोय आणि आय थिंक माझं हेच एक होतं की जर द्यायचं असेल आणि कुठल्या फील्डमध्ये उतरायचं असेल ना तर अगदीच बेस्ट आपला करायचा आणि फीज अफोर्डेबल. ठीक आहे, माझा भरपूर ऑडियन्स जो आहे ना तर तो अगदी मिडल क्लास आहे किंवा असे स्पेशली लेडीज आहेत की ज्यांना स्वतःचं काहीतरी काम चालू करायचं. माझ्याकडे भरपूर लेडीजचे कॉल्स येतात की मॅडम मला कोर्स करायचा आहे, घरात फायनान्शियल कंडिशन्स पण खूप चांगली आहे, पण ना मी आधी काही 2-3 ठिकाणी कोर्सेस बाय केलेत किंवा 2-3 व्यवसायांमध्ये मी पैसे गुंतवलेत आणि ते माझे लॉस गेलेत आणि म्हणून मला घरची मंडळी जी आहे ना ते सपोर्ट करत नाही, असे पण मला भरपूर महिला सांगतात. आणि त्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे असे पण महिला आहेत की ज्या म्हणजे अगदीच पैसे नसतात. खरंच काही लोकांकडे ₹1000 आपल्याला वाटतं, पण ₹1000 सुद्धा काही लोकांकडे जे असतील तर ते नसतात. खूप कष्ट करून आणि खूप मेहनत करून ₹1000 ते फीज जे असतील तर ते आपल्याकडे पे करतात. तर वेगवेगळे स्टुडंट्स असतात आणि त्यांची कॅटेगरी जी आहे ना तर ती त्यांच्या आता मला इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना तर मला व्यवस्थित लक्षात येतं की कुठल्या स्टुडंटची फीजचा खरोखर प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. तर भरपूर गोष्टी मला लगेच व्यवस्थित लक्षात येतात. तर त्याच्यामुळेच मी म्हटलं की कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी एज्युकेशन देण्याचा आपण प्रयत्न करूयात. नक्कीच मला हा जो ऍप्लिकेशन आहे ना तर तो बनवायला खूप जास्त खर्च आलेला आहे, म्हणजे अगदी लाखात खर्च गेलेला आहे. वेबसाईट प्लस ऍप्लिकेशन प्लस पूर्ण कोर्स रेकॉर्डिंग, स्ट्रक्चरिंग, कंटेंट आला पूर्ण, या सगळ्या गोष्टी मला आल्या किंवा पुन्हा सपोर्टची टीम माझी वाढवावी लागली. नक्कीच मला जास्त खर्चिक ही गोष्ट झाली. पण एक गोष्ट होती की जे करायचं आहे, ज्या फील्डमध्ये उतरायचं आहे, अगदी बेस्ट आपल्याला या फील्डमध्ये करायचं आहे, आपल्यासाठी सुद्धा आणि स्टुडंटसाठी सुद्धा. तर नक्कीच www.maulibusiness.com ही वेबसाईट किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन आपला ऍप जो आहे तर तो एकदा तुम्ही नक्कीच चेकआउट करा. आणि दसरा आणि दिवाळी निमित्त भरपूर ऑफर्स चालू आहेत, कॉम्बो ऑफर्स चालू आहेत. म्हणजे तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त कोर्सेस घेताय ना तर तुम्हाला भरपूर काही कन्सेशन्स किंवा भरपूर काही डिस्काउंट जे असतील तर ते मिळणार आहेत. त्यामुळे सिम्पली तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि व्हॉट्सअप थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन करा. जर तुम्हाला ह्याच्यावरती आपल्या ऍप्लिकेशन वरती पेमेंट करायला प्रॉब्लेम येतोय किंवा तुम्हाला नाही तुम्ही त्याच्यासाठी कम्फर्टेबल असाल तर तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअपला करू शकता मेसेज आणि व्हॉट्सअप थ्रू रजिस्ट्रेशन करून मी तुम्हाला डायरेक्टली तुमचा कोर्स जो आहे तर तो तुमच्या मेल आयडी मध्ये जो असेल तर तो ऍड केला जाईल. तर हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, याच्यामध्ये तुमचे काय सजेशन्स असतील तर प्लीज द्या. नक्कीच आपण आपली अकॅडमी जी आहे तर ती चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन देण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे तुमच्या लोकांचे जे सजेशन्स असतात तर ते माझ्यासाठी खूप जास्त युजफुल ठरतात. त्यामुळे नक्कीच तुमचे काय सजेशन्स असतील तर ते प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये ऍड करायला विसरू नका. आणि हो, गेले काही दिवस एक सिरीज आपली चालू आहे की रोज एक नकारात्मक विचाराला आपण सकारात्मक विचारामध्ये बदलतो आणि त्या सिरीजला तुम्ही इतकं भरभरून प्रेम देताय आणि इतकी छान छान कॉमेंट्स करताय तर त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू. नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा टाईपचे मेसेजेस देऊन समाजामध्ये किंवा महिलांसाठी स्पेशली काही निगेटिव्ह गोष्टी घडतात किंवा त्यांचा निगेटिव्ह माइंडसेटच झालेला असतो तर तो आपण नक्कीच चेंज करण्यामध्ये त्यांची मदत करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला आणि ऍप कसा वाटला तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.